बंदी घालण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री करताना एका विक्रेत्यास बेड्या ठोकत शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकाने सुमारे 60,000 रुपये किमतीचे गट्टू हस्तगत केले। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय प्रभाकर देवळेकर वय 29 वर्ष राहणार काठेगिल्ली असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे। याबाबत युनिट 1 चे अंमलदार विलास चारोस्कर यांनी फिर्याद दिली आहे। शहरात बंदी घालण्यात आलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी एक तरुण टाकळी रोड भागात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली असताना पथकाने त्यानुसार सोमवारी सायंकाळी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून 60,000 रुपये किमतीचे प्रतिबंधित नायलॉन मांजाचे 60 गट्टू हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास हवालदार रेहेरे करत आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।